माझा शाळा शिकून पण काहीच फायदा होईना. तर जय शिवराय भावांनो, माझं नाव चैतन्य आणि मी आज जातोय गणपतीपुळेला. मी जर कुठे बिना चप्पलचा जात असेल तर समजून जायचं की हे नवस पूर्ण करायला चाललाय. मी एवढे नवस करतो की माझ्या स्वतःलाच लक्षात राहत नाही की मी कोणत्या देवासोबत कोणती डील केली. मला ते वहीत लिहून ठेवावं लागतं. बहिणीच्या लग्नासाठी जपून ठेवलेले पैसे नाही लागणं काढावं लागले. नंतर पीएमटी स्वारगेट बस स्टँडला आलो, पण माझ्या गुडघ्याच्या वाट्या कपाळात जातील असा धक्का माझ्या अर्धा तासापासून बस स्टँडवर वाट बघत बसला होता. गणपतीपुळेसाठी 10:30ची गाडी कोणत्या नंबरवर येईल विचारलं तर ते म्हणाले की गाडी 8:30लाच गेली आणि दुसरी गाडी डायरेक्ट उद्या सकाळी. मी म्हणलं अहो असं कसं, बुकिंग केली मी ऑनलाईन. ते म्हणले बघू बुकिंग. त्यांनी बुकिंग बघितल्यावर मला एकच प्रश्न विचारला की 20 वाजून 30 मिनिटं म्हणजे किती. मी म्हणलं 10:30. ते म्हणले तू पुण्यात शिकतोस का MIDCत कामाला आहे आणि मोबाईल हातात दिला. मला त्यांचा हे प्रश्न थोडा संशयास्पद वाटला. डोक्याला ताण देऊन कॅल्क्युलेशन केलं तर समजलं की 20 वाजून 30 मिनिटं म्हणजे 8:30 असते आणि मी बस स्टँडवर आलो 10 वाजता. स्वतःला कोसत परत आलो सासरला. चैत्य तुला एवढं समजलं की 20 वाजून 30 मिनिटं म्हणजे 8:30 असते आणि तू फर्ग्युसनला शिकतोय आणि हे जर हॉस्टेल आणि घरच्यांना कळलं तर म्हणते ना आपण चुकीच्या माणसावर पैसे खर्च करतोय राव. जाऊ दे म्हणलं.